शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BASF कंपनीच्या एक्सपोनस या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच त्याच्या पिकातील कार्य, तसेच त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो BASF ही भारतातील कृषी क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे. तसेच तिचे जे काही प्रोडक्ट आहेत ते अत्यंत युनिक व जबरदस्त आहेत. तर आज आपण त्यांच्या एक्सपोनस या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला एक्सपोनस या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो एक्सपोनसमध्ये आपल्याला कोणता घटक हा पाहायला मिळत असतो तर यामध्ये ब्रोफानिलाइड 300 ग्रॅम प्रति लिटर आपल्याला SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. तसेच याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे फवारणी केल्यावरती कीटकांच्या नर्व्हस सिस्टीमवरती परिणाम करते. त्यामुळे पक्षाघातामुळे कीटकांचा त्या ठिकाणी मृत्यू होतो. तसेच हे कॉन्टॅक्ट व अंतर्ग्रहण प्रक्रियेने काम करत असते. म्हणजे कीटकांनी जर का खाल्लं किंवा त्यांच्या संपर्कात आल्यावरती कीटक लगेच मरण पावत असतात. तसेच शेतकरी मित्रांनो फवारणी केल्यावरती आपल्याला पिकामध्ये काय फायदे हे पाहायला मिळत असतात. तर प्रतिकार व्यवस्थापन हे कीटकनाशक नवीन रासायनिक वर्ग मेटाडायमाइड या ग्रुपमधील आहे. त्यामुळे पिकांमध्ये किंवा कीटकनाशकांमध्ये कुठल्याही प्रकारचा रेझिस्टन्स त्या ठिकाणी तयार होत नाही. तसेच किडींच्या सर्वच अवस्थांवरती चांगले नियंत्रण देते. म्हणजे पिलांपासून ते प्रौढांपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळते. तसेच शेतकरी मित्रांनो याची जर रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस अत्यंत जबरदस्त आहे. म्हणजे पाऊस आल्यावरती सहजासहजी धुऊन निघत नाही. तसेच पिकात फवारणी केल्यावरती आपल्याला फायटोटॉनिक इफेक्ट दिसत असतो. म्हणजे फवारणी केल्यावरती पीक हे आपल्याला तजलदार दिसत असते. तर शेतकरी मित्रांनो एक्सपोनसचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण एक्सपोनस या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जरी मी उल्लेख केला असेल सर्वच पिकांवरती तरी आपण कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसारच वापर करावा. कारण लेबल क्लेम जे काय आहे हे कंपनीच्या लेबल क्लेमप्रमाणेच वापरलं गेलं पाहिजे. ज्याप्रमाणे कंपनी तुम्हाला लेबल क्लेम देत असते म्हणजे त्या पिकावरतीच तुम्हाला फवारणी करायची असते. त्यामुळे लेबल क्लेम तपासूनच तुम्ही फवारणी करा जेणेकरून तुम्हाला रिझल्टही चांगले मिळतील व त्याचे परिणामसुद्धा चांगले पाहायला मिळतील. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो हे कोणकोणत्या किडींना आपल्याला नियंत्रण देत असते तर आळी, लष्करी आळी, खोड आळी, फळ पोखरणारी आळी, थ्रिप्स अशा विविध प्रकारच्या किडींवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी एक्सपोनस हे कीटकनाशक देत असते. तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर विविध पिकातील कंपनी लेबल क्लेम सल्ल्यानुसार जर आपण बघितलं तर सोयाबीनसाठी एकरी 17 मिली आपण वापर करू शकतो. मिरची पिकासाठी आपण 34 मिली प्रति एकर याचा वापर करू शकतो. वांगे आणि टोमॅटो पिकासाठी आपण 25 मिली प्रति एकर याचा वापर करू शकतो. तर याचे प्रमाण जर आपण बघितलं तर 25 ते 34 मिली प्रति एकर आपण फवारणीसाठी वापर करू शकतो. तसेच याची जर रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला किडींवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळून जात असते. तसेच शेतकरी मित्रांनो याचा जर आपण किमतीचा विचार केला तर याचं जे काही 34 मिलीचं पॅक आहे आपल्याला साधारणतः 1850 ते 1900 रुपयापर्यंत बाजारामध्ये मिळू शकते. तसेच शेतकरी मित्रांनो हे एक चांगले कीटकनाशक आहे व याचा वापर करताना आपण कंपनी लेबल क्लेम सल्ल्यानुसार आपण वापर करावा. जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळतील. तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण BASF कंपनीच्या एक्सपोनस या कीटकनाशकाविषयी माहिती बघितली. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.